तुमचं बाळ हे व्यवस्थित जेवण करत नाही का आणि तुम्हाला काळजी वाटते की याला पाहिजे तेवढ्या कॅलरीज कशा मिळणार, तर अशी एक प्रोटीन बार त्यांच्या डाएटमध्ये नक्की ॲड करा. भरपूर कॅलरीज मिळतात यामधनं. तर हे बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी एका कढईमध्ये सगळे ड्रायफ्रूट्स घेतले. त्यामध्ये आहे पिस्ता, काजू, बदाम, अक्रोड आणि मग नंतर ते थोडेसे ड्राय रोस्ट करून घेतले. त्यामध्ये तीळ ॲड केली, जवस ॲड केलं, वॉटरमेलन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स आणि इकडे सब्जा सीड्ससुद्धा ॲड केले आहेत. हे सगळं छान मस्त ड्राय रोस्ट करून घेतलं. त्यानंतर इथे मी खजूरची पेस्ट घेतली आहे. त्यामध्ये थोडंसं तूप घातलं आणि मीडियम फ्लेमवर त्याला छान परतवून घेतलं. ही खजूरची पेस्ट 2 मिनिटात छान अशी मऊ पडून जाते. ते बाजूला काढलं आणि त्याच कढईमध्ये परत तूप टाकलं. मनुका भाजायचा राहिलेला होता तो भाजून घेतला. त्यानंतर ड्राय रोस्ट केलेले सगळे ड्रायफ्रुट्स, खजूरची पेस्ट, मनुका आणि थोडंसं कोको पावडर एका मिक्सरच्या जारमध्ये छान असं बारीक करून घेतलं. इथे माझ्याकडे हे मोल्ड आहे. याला मी तूप लावलेलं आहे, पण ॲक्च्युली तूप लावायची गरज नाही, असंच ते निघून जातं. त्यामध्ये ते तयार झालेलं मिश्रण छान असं भरून घेतलं. एक 10 ते 15 मिनिटं हे फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं आणि मग असे मस्त प्रोटीन बार रेडी झाले. अनायाला मी रोज यातला एक प्रोटीन बार देते. खूप जास्ती हेल्दी आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या बाळासाठी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच रेसिपीजसाठी मला फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.